मृदुलाच किचन मध्ये तुम्हा सर्व खवयांचं मी स्वागत करते। सूप सीरीज मध्ये आज आपण करतो आहोत व्हेज हॉट अँड सावर म्हणजेच इंडो चायनीज हॉट अँड सावर व्हेज सूप। भरपूर भाज्या, मस्त तिखट आंबट चव, यामुळे हे सूप तोंडाला छान रुची आणतं। गरमागरम हे हॉट अँड सावर सूप पिऊन नाकाडोळ्यातून एकदा का पाणी आलं की मस्त तरतरी येते। तर चला हिवाळी संध्याकाळ एन्जॉय करण्यासाठी एकदम परफेक्ट असे व्हेज हॉट अँड सावर सूप रेसिपीला सुरुवात करूयात। आपल्या आजच्या सूपसाठी आपण भरपूर भाज्या नेहमीप्रमाणे घेतलेल्या आहेत। भाज्या स्वच्छ धुवून घेतल्या, पुसून कोरड्या केल्या। आज फरक एवढाच की आपण या सर्व भाज्या लांब लांब कापून घेतल्या आहे। आपण जुलियन कट म्हणतो ना, अशा पद्धतीने प्रत्येक भाजी आपण अशी लांबट कापून घेतलेली आहे। यामध्ये आहे फ्रेंच बीन्स, कॅरेट, कॅप्सिकम, हा आपला कॉलीफ्लावर, ब्रोकोली, कॅबेज आणि स्प्रिंग अनियन ग्रीन आणि व्हाईट पार्टमध्ये आपण कट करून घेतला आहे वेगळा वेगळा। आणि त्याचबरोबर आपण थोडं पनीर देखील घेतलेलं आहे। आपण कढई गॅसवर चढवली आहे आणि त्यामध्ये 1 टेबलस्पून ऑइल आपण गरम व्हायला ठेवलेलं आहे। तेल गरम झालेलं आहे। यामध्ये आता आपण स्प्रिंग अनियनचा व्हाईट पोर्शन तो घालतोय। गॅसची फ्लेम आपण थोडी मीडियमच करूयात हा, पण आपल्याला बरंच साहित्य घालायचं एकदम। त्याचबरोबर आपण 1 टेबलस्पून गार्लिक जो आपण लांब लांब कापून घेतलेला आहे। त्याचबरोबर आपण जिंजर ते देखील 1 टेबलस्पून, ते देखील आपण जरा लांबट कापून घेतलेला आहे, ते घालतोय। थोडंसं सॉफ्ट होईपर्यंत आपण हे परतून घेणार आहोत। तुम्हाला म्हटलं तसंच की सूपमध्ये भाज्या जर लांबट घेतल्या तर सर्व साहित्य तसं लांबटच कापा, छोट्या बारीक कापल्या तर एकसारखे बारीक कापा। हे बघा, हिरव्या मिरच्या घेतल्या आपण 4, त्या देखील अशा छान लांबट कापलेल्या आहेत। आपलं आजचं सूप काय आहे? हॉट अँड सावर। हॉट म्हणजे तिखट, मस्त तिखट आणि आंबट असं आपलं सूप असणार आहे। बरं, भाज्या मी घेतल्या त्या सगळ्यात घेतल्याच पाहिजे असं नाही। तुम्हाला आवडत असतील त्या भाज्या तुम्ही घेऊ शकता। तुम्ही यामध्ये बेबी कॉर्न्स लांब लांब कापून त्याही घालू शकता, किंवा मशरूम आणि पनीर ऐवजी तुम्ही टोफू घालू शकता। बरं, आता आपण सर्व भाज्या परतून घेणार आहोत हाय फ्लेम वरती, म्हणजे सॉटे करून घेणार आहोत। फक्त आपण त्यातील पनीर मात्र बाजूला काढलंय। पनीर आपल्याला एवढ्यात घालायचं नाही आणि स्प्रिंग अनियन देखील आपण थोडा बाजूला ठेवलेला आहे ग्रीन। तर आता आपण उरलेल्या सर्व भाज्या घालूयात। भाज्यांचं प्रमाण तुम्हाला आवडेल तसं घ्या। एखादी भाजी जास्त आवडत असेल तर तिचं प्रमाण थोडं जास्त घ्या, बाकीच्या भाज्या थोड्या कमी घेतल्या तरीही चालेल। थोडक्यात काय, भाज्या हिवाळ्यामध्ये भाज्या फार उत्तम प्रतीच्या मिळतात, तर त्या छान खाल्ल्या गेल्या पाहिजे, पोटात गेल्या पाहिजे, त्याकरता ह्या सूपचं आपण प्रयोजन। मुलं आवडीने सूपमध्ये भाज्या खातात। त्यामुळे तुम्हाला लक्षात असेल आपण टोमॅटो सूप केलं होतं, त्यामध्ये देखील आपण बीट आणि गाजराचा वापर केला होता। अच्छा, मला तुम्ही कमेंट करून कळवा, तुम्ही आधी केलेल्या सूप रेसिपीपैकी कुठली रेसिपी ट्राय केली आहे का? जरूर कळवा। घरच्यांची प्रतिक्रिया काय होती त्यावर तेही कळवा। चला, आपण 3-4 मिनिटं ह्या भाज्या सॉटे करून घेणार आहोत। आणि ह्या भाज्या थोड्या शिजल्या तर पाहिजे, पण त्यामध्ये क्रंच देखील राहायला पाहिजे, हे लक्षात ठेवा। बरं, भाज्या सॉटे करतो तर दुसऱ्या गॅसवरती आपण 4 बोल पाणी अंदाजे घ्यायचं। 4 बोल पाणी आपण छान गरम करायला ठेवलेलं आहे। ठीक आहे, चला हाय फ्लेम वरती छान सॉटे करून घेऊयात, म्हणजे आपलं सूप जे तयार होईल ना ते असं मस्त चटकदार असेल। भाज्या आपण छान सॉटे करून घेतलेल्या आहेत 3 मिनिटं जवळजवळ। तर आता यामध्ये आपण गरम केलेलं पाणी घालतोय। पाणी घालताना गॅसची फ्लेम थोडी लो करा आणि सावकाश घाला। आता परत गॅसची फ्लेम आपण हाय केलेली आहे। आपण आता या पाण्यामध्ये देखील ह्या भाज्या थोड्या आपण शिजवून घेणार आहोत। लक्षात ठेवा, थोडासा भाज्यांमध्ये क्रंच राहायला पाहिजे इतपत शिजवणार आहोत। 2-3 मिनिटं आपण याला उकळून घेऊयात, म्हणजे आपल्याला हवी तशी भाजी ह्या सर्व भाज्या शिजलेल्या असतील। ठीक आहे, 2-3 मिनिटं झाले, आपल्या भाज्या छान उकळत आहे या पाण्यामध्ये। बरं, आज आपण पाण्यात केलं, पण जर तुमच्याकडे व्हेजिटेबल स्टॉक असेल तर तुम्ही तो घालू शकता। चला, आता आपण यामध्ये थोडे स्पाइसेस टेस्ट घालूयात छान।
तर सुरुवातीला आपण घालूया मीठ. मीठ जरा बेताने घाला, कारण यामध्ये आपण सोया सॉस घालणार आहोत आणि सोया सॉसमध्ये मीठ बऱ्यापैकी असतं, तर तो अंदाज घेऊन घालायचा. त्यानंतर आपण 1 टीस्पून ब्लॅक पेपर पावडर घालतोय. त्यानंतर 1 टेबलस्पून आपण डार्क सोया सॉस घालतोय. जर तुमच्याकडे लाईट सोया सॉस असेल तर तो तुम्हाला 2 चमचे घालावा लागेल. आपला हा डार्क आहे. आणि त्याचबरोबर आपण आता हे हॉट करायचं आपल्याला, तर आपण मिरेपूड घातलेली आहे, हिरवी मिरची घातली आहे, पण त्याचबरोबर आपण यामध्ये रेड चिली पेस्ट देखील घालतोय. तुमच्या घरी ग्रीन चिली पेस्ट असेल तुम्ही ती घातली तरी चालेल. आणि त्याचबरोबर आता सावर म्हणजे आंबट, आपण याला सार पण म्हणतो, तर त्यासाठी आपण घालतोय 1 टेबलस्पून व्हाईट व्हिनेगर. आता तुम्ही एकदा याची टेस्ट पहा. याच्यामध्ये सर्व स्पाइसेस व्यवस्थित आहेत ना ते चेक करा. परफेक्ट. आपल्याला काही असं वेगळं घालायची गरज नाही. बस आता याच्यामध्ये आपण जे पनीर बाजूला काढून ठेवलं होतं की नाही, आपण ते घालतोय. म्हणजे पनीर आधी परतून घ्यायची मुळीच गरज नाही. आणि तुम्हाला मी आधी सांगितलं आहेच, पनीर ऐवजी तुम्ही टोफू देखील या सूपमध्ये घालू शकता. बरं, हे आपण व्हेज हॉट अँड सावर सूप करतोय. पण जर तुम्हाला एक चालत असेल, नॉन व्हेजिटेरियन असाल तर त्याचे पीसेस घातलेले चालतात, आणि एक चालत असेल तर तुम्ही यावेळेस हे बॉईल होतंय ना सूप, यावेळेस तुम्ही फेटलेलं अंड त्याचं थोडं थोडं करून घालायचं आणि एका बाजूने चमच्याने असं त्याला सारखं ढवळायचं. म्हणजे कुठलं तयार होईल सूप, तर 1 ड्रॉप हॉट अँड सार आपलं सूप तयार होईल. ठीक आहे. पण याला या स्पाइसेस मध्ये हे सूप थोडं अजून 1 मिनिटभर उकळून घेऊयात. छान उकळलंय. पण आता आपण काय करणार आहोत, आपल्याला थोडं रेस्टॉरंट सारखं थोडंसं दाटसर आपल्याला हे सूप तयार करायचंय की नाही, तर आपण काय केलं, 1 टेबलस्पून कॉर्नस्टार्च घेतला आणि त्यामध्ये 2-3 चमचे पाणी घातलं आणि ही स्लरी आपण करून घेतलेली आहे. तर आपण थोडी थोडी त्यामध्ये घालूया. आपल्याला कितपत दाट हवं त्या प्रमाणामध्ये आपण स्लरी घालतोय आणि उकळून घेतोय. मग आपल्याला हवं तेवढं आपण थिक करू शकतो. सूप फार असं लिक्विडी पण बरं वाटत नाही आणि फार थिक पण नाही. तर मीडियम कन्सिस्टन्सी हवी आहे. आपण 1 मिनिटभर उकळून घेऊयात आणि त्यानंतर चेक करूया अजून आपल्याला स्लरी घालायची गरज आहे का. ठीक आहे, मिनिटभर उकळून घेऊयात. कॉर्नस्टार्च घातल्यावरती, स्लरी घातल्यावरती कॉर्नस्टार्च आणि पाण्याची स्लरी घातल्यावर पण आपण 1 मिनिट शिजू दिलंय. हे बघा, मला पुरेसं थिक वाटतंय. कारण थोडंसं गार झालं ना की ते अतिशय दाट होतं. बरोबर. चला, आपलं सूप तसं रेडी आहे. पण तत्पूर्वी आपण यामध्ये 1 टेबलस्पून बटर घालूयात. बस, बटरने आपल्या ह्या सूपची टेस्ट एकदम एनहान्स होईल, झक्कास होईल. बस, सूप रेडी आहे. आपण गॅस बंद करूया. थोडासा ग्रीन पोर्शन स्प्रिंग ऑनियनचा तो घालूया आणि गरमागरम सूप सर्व करूयात. संध्याकाळच्या छोट्याशा भुकेसाठी चटकदार चवीचे इंडो चायनीज हॉट अँड सावर व्हेज सूप तयार आहे. कधी कधी तर मी हे सूप व थोडासा गार्लिक ब्रेड असा डिनर प्लॅन करते. अगदी पोटभरीचे जेवण होते. सर्दी खोकल्यावर तर हे सूप एक रामबाण इलाज आहे. शिवाय तोंडाला छान रुची देखील येते. खवयांनो, अशा तरतरी आणणाऱ्या सूपची मजा या थंडीच्या दिवसात तर सर्वांनी नक्कीच घ्यावी. मी हे सूप आता एन्जॉय करते, पण तुम्ही देखील रेसिपी ट्राय करा व सूपचा मनमुराद आनंद घ्या.
चला परत भेटूत अशीच छानशी सूप रेसिपी घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.